आता आपली संक्रांत निमित्ताने आपल्याकडे भरपूर सारे ब्लाऊज हे कटिंग आणि टिचिंगला असतात। तर कामाचा आपल्याकडे भरपूर लोड असतो आणि आपल्याला फास्ट वर्क करायचे असेल तर अशा वेळेस पेपर पॅटर्न या ठिकाणी खूप उपयुक्त येतो। तर बघा इथे मी 36 साइजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न घेतलेलं आहे। आता ह्या पेपर पॅटर्न वरती आपण काय करणार आहोत, इथे अस्तर वरती ठेवून हे मार्किंग करणार आहोत। तुम्हाला काय करायचं, फक्त ब्लाऊज घ्यायचं, ब्लाऊज वरतीहून किंवा अंगावरतीहून तुम्ही मेजरमेंट घेतला असेल तर छातीचा जो मेजरमेंट असेल पहिल्या हुकाजवळ त्याचा मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ब्लाऊज पिसावर मेजरमेंट घेतल्यानंतर त्यानुसार पेपर पॅटर्न घ्यायचं आहे। तुमची 38 साइज असेल 36 साइज असेल त्या साइजनुसार तुम्हाला पेपर पॅटर्न हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर नुसतं ब्लाऊज पेपर पॅटर्न तुम्ही अस्तरवरती ठेवून आणि मार्किंग करून पटापट तुम्ही ब्लाऊज कट करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः आपण हे 2 ब्लाऊज आता कट केलेले आहेत। बघा हा एक ब्लाऊज मी प्रिन्सेस कट केलेला आहे, त्याच्यानंतर हा एक आपण कट केलेला आहे, हा 42 साइजचा पेपर पॅटर्न वरतीहून आपण कट केलेला आहे। त्याच्यानंतर हा पण आपण एक कट केलेला आहे, हा आहे आपला 34 साइजचा प्रिन्सेस कट केलेला आहे। त्याच्यानंतर हा मी 36 साइजचा पेपर पॅटर्न वरतीहून कट करते। ओके, त्याच्यानंतर आपल्याला इकडे पण अजून कट करायचे आहेत। बघा हा ब्लॅक कलरचा आहे, हे आपल्याला ब्लाऊज साधारणतः आता हा ब्लॅक कलरचा आहे ना, मला नंतर द्यायचा आहे, तो उद्याला नाही द्यायचा आहे। तर बघा हा पण आपल्याला कट करायचा आहे, हा पण ओपन गळ्याचा हा पण प्रिन्सेस कट आहे, याचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा पण ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे। तर हा सुद्धा आपला प्रिन्सेस कट आहे, हा 40 साइजचा आहे। ह्या प्रकारचे आपल्याला भरपूर सारे ब्लाऊज ह्या ठिकाणी फास्ट वर्क करण्यासाठी तुम्ही मिनिटामध्ये पेपर पॅटर्न वापरून आणि काय करू शकता, कटिंग करू शकता। तर बघा इथे मी आता 1 बाय 1 एक पॅटर्न ह्या ठिकाणी ठेवते, तुम्ही बघू शकता तुमच्या समोर ह्या ठिकाणी कट करते। आता तुमच्या कस्टमरची काय उंची आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे उंची वगैरे घ्यायची आहे आणि पटापट मार्किंग करायचं आहे।